नमस्कार म्हणते मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आता वाजलेत पहाटेचे 5:30 आणि आम्ही निघालोय कोकण दौऱ्याला। आता मे महिन्याची सुट्टी आहे तर कोकण दौरा होणारच होता आणि आमच्या ब्राह्मण देवाची पूजा पण आहे, दर 3 वर्षांनी असते। आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर यावर्षी ती पण पूजा आहे आणि आम्ही बसणार आहे जोड्याने यावेळी पूजेला। त्यामुळे जैतापूरला 3 ते 4 दिवस तिकडेच मुक्काम असेल। त्यानंतर पुढे आपण देवगड, त्याच्यानंतर वेंगुर्ला, मालवण हे आणि लास्टला गोव्याला आपल्या केळबाई देवीला जाऊन तिकडनं आपण मुंबईला रिटर्न येणार। आता 6:30ची आपली तेजस आहे एक्सप्रेस ठाण्यावरून, ती तिकडून निघू आपल्या प्रवासाला। आता येणारे सगळे व्हिडिओ हे कोकणाच्या रिलेटेडच असणार आहे, तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो आपल्या कोकण रेल्वे व्ह्यू पाहू शकता, किती मस्त आहे। पाऊस पण थोडा थोडा पडायला लागला काही काही ठिकाणी, हिरवगार मस्त छान झालेलं आहे। मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलोय चिपळूणला। चिपळूण स्टेशनला एक अर्ध्याच्या वर ट्रेन खाली होते। सर्व सीट्स विश्रांती, पब्लिक उतरते इकडनं एक रत्नागिरी 1 तासाभरावर। तर मित्रांनो आपला स्टॉप आलेला आहे रत्नागिरी। ऑन टाइम होती ट्रेन, तर आता उतरू आणि आपल्या गावच्या प्रवासाला तर सध्या रत्नागिरी स्टेशनचं नवीन लुक पाहू शकता, छानच बनवलं आहे। बसायला पण इकडे समोर AC रूम केलेले आहे, तुम्ही वेटिंग रूम।
तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या जैतापूरच्या वेताळाच्या देवळ. आता मग ते पाषाण पाहू शकता वेताळाचा. श्रीदेव वेताळ प्रसन्न, छान मंदिर आहे. एकदम शांतता आहे ते मंदिरामध्ये. समोर पालखी पण ठेवलेली आहे. उत्सवाला ती पालखी फिरवली जाते. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जैतापूरच्या आपल्या बीचवर. मस्त संध्याकाळी आलेलं आहे. सूर्यास्ताच्या टायमाला छान व्ह्यू दिसतो. आपली संपूर्ण फॅमिली आले तर पाण्यामध्ये मजा करते पाहू शकतो. तर मित्रांनो आजचा दिवस दुसरा आणि आता आपण आलोय आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात. आज इथे पूजा आहे. आपण पूजेला आपण बसणार आहोत. तर मंदिराचं पाहू शकता, आजूबाजूला पाहू शकता छान झाड आहेत. मस्त बांधकाम आहे मंदिराचं. आता इकडेच आपली पूजा होणार आहे. मस्त सजवलं आहे मंदिर. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे होळीमधल्या मंदिरामध्ये. तर इकडे पाहू शकता समोरच जोगेश्वरी देवी. खूप छान काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. आणि इकडेच होळीची ग्रामदेवता भरतदुर्गा देवी, होळी राजापूर. या आधी पण आपण आलेलो आहे या मंदिरात. खूप छान आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम पण पाहू शकता किती छान आहे. आणि समोर आहे जोगेश्वरी आणि इकडे भरतदुर्गा देवी.